आपल्या पहिल्या सत्राचे प्रमुख आकर्षण पद्म पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर श्री विलास डांगरे सर नागपूर यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. तसेच आजच्या मुलाखतीचे सूत्रसंचालक, हायटेक कॉम्प्युटर्सचे संचालक, ज्ञानेश्वरी अभ्यासक श्री संदीप दत्तात्रय लंके, प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर वर्षा आपटे, हेअर डॉग क्लिनिकचे संचालक डॉक्टर सतीश वैष्णव सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांसोबत मंचावर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या आजच्या या पाहुण्यांचा सत्कार पॅनलिस्ट टीमने करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आज आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले पद्म पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर माननीय विलास गजाननराव डांगरे सर हे नागपूर येथे मागील 50 आता यापुढील सूत्र मी संदीप लंके यांच्याकडे सोपवते. नमस्कार. ज्ञानयज्ञ फाउंडेशन आयोजित चतुर्थ पद्म फेस्टिवलमधलं हे प्रथम सत्र मी संदीप लंके आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धश्च ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. आपल्या संस्कृतीमध्ये आरोग्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. सद्गुरूच्या कृपेने, सगळ्यांच्या ईश्वराच्या कृपेने आपण परमेश्वराकडं चांगलं आरोग्य मागत असतो आणि ह्या आरोग्यासाठी आपल्याला हवा असतो एक मदतीचा हात, आणि ते म्हणजे डॉक्टर, आपले हक्काचे फॅमिली डॉक्टर. असे हे जे डॉक्टर आहेत, आज आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आपल्याला असेच होमिओपॅथिक क्षेत्रातले एक देवदूत असं ज्यांना म्हणतात, ते पद्म पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्री विलास गजाननराव डांगरे सर हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सर, सगळ्यात पहिले तुमचं पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमच्या मंचावर आम्ही सर्व फाउंडेशनच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर विलास डांगरे सर म्हणजे प्रचंड मेहनत, निस्वार्थ वृत्ती आणि सेवाभाव ह्याचा त्रिवेणी संगम. अशा ह्या प्रयागराजाला आपण सगळेजण जाणतो, ओळखतो. फक्त नागपूर किंवा विदर्भ किंवा महाराष्ट्रच नाहीत, तर सगळं जग ज्यांना परिचित आहे, सगळ्या जगांचे जे परिचित आहेत, असे श्री विलासजी डांगरे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत, याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आज त्यांचा 50 वर्षाचा जो आजपर्यंतचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आणि सेवेचा सगळा एकत्र अनुभव आहे, तो आपण सगळेजण समजून घेणार आहोत. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेलं डॉक्टर विलास डांगरे सर गेली 50 वर्ष रुग्णसेवा करतात आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा हिरिरीने वाटा असतो. सर्व सामाजिक कामांसोबत आरोग्यसेवा आणि सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं ठेवणं आणि त्यामध्ये
वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजकाम करणं ही त्यांची जणू आवडच आहे. तर असा डॉक्टरांचा प्रेरणादायी जो प्रवास आहे हा आज आपण सगळेजण जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला मी असा विचारू इच्छितो की ह्या सर्व उपस्थित समोर मुलांना विद्यार्थ्यांना तुमच्या प्रेरणादायी इतिहासाबद्दल तुमच्याबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तुमचं बालपण, शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय याची वाटचाल कशी झाली याचा आम्हाला उलगडा करावा. नमस्कार. समस्त उपस्थित माझ्या तरुण बाल मित्र आणि मैत्रिणींनो, आज मला या कार्यक्रमासाठी जेव्हा निमंत्रण मिळालं त्यावेळेला मला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता येईल की नाही अशी अनेक मनामध्ये शंका होती. याचं कारण असं आहे की मी माझा दवाखाना ज्या पद्धतीने चालवतो त्याच्यामध्ये मला 1 मिनिटाचा सुद्धा वेळ मिळत नाही. जेवायलाही आणि झोपायलाही मला जबरदस्तीने वेळ काढावा लागतो. अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला मला यांचं निमंत्रण मिळालं त्यावेळेला मी ठरवलं की ज्ञान यज्ञ फाउंडेशन यांचे सर्व पदाधिकारी ज्या भावनेनी हा कार्यक्रम घेत आहेत त्या कार्यक्रमामध्ये त्या भावनांचं कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे मी इथे उपस्थित झालो आहे. मित्रांनो, आताच डॉक्टर लंकेंनी सांगितलं की माझं बालपण कसं आहे, कसं गेलं, काय केलं. मी अगदी वयाच्या 10व्या वर्षापर्यंत 10व्या-11व्या वर्षापर्यंत मी माझ्या गावामध्येच माझं शिक्षण झालं आणि गावामध्ये एक खेडं आहे. अमरावतीवरून 35 किलोमीटर चांदूर बाजार म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये माझं शिक्षण झालं आणि गाव म्हटलं की आपणा सर्वांना माहीत आहे की गावाची काय स्थिती असते. अशा स्थितीमध्ये तिथे माझे मित्रांचा मला मुळातच मित्रांची आवड हा विषय माझ्यामध्ये असल्यामुळे असंख्य मित्र माझ्यासोबत होते, माझ्यासोबत राहत होते. मी त्यांच्यासोबत खेळत होतो, मी त्यांच्याबरोबर शाळेत जात होतो आणि सारे व्यवहार त्यांच्यासोबत राहून मी करतो. मी अतिशय खोडकर होतो, अतिशय खोडकर. त्यामुळे माझ्या घरच्या लोकांना, आईवडिलांना, माझ्या पालकांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या संबंध नातलगांना असं वाटत होतं की हा काय भविष्यामध्ये करेल, हा भविष्यामध्ये खरोखर याचं भविष्य काय आणि भविष्यामध्ये हा खरोखर काही करू शकेल का, अशा एक नाही अनेक शंका माझ्या खोडकर स्वभावामुळे त्यांच्या मनात निर्माण झाल्या किंवा परमनंटली झाल्या. अशा याच्यामध्ये अचानकपणे मी नागपूरला आलो
आणि नागपूरला आल्यानंतर माझे बहीण जावई हे एक चांगले निष्णात होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, आता होते. आणि ते आणि माझी बहीण यांनी माझं एकंदर तिथलं वागणं किंवा सर्व गोष्टी पाहिल्या. त्यांच्याकडे मी केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच येत होतो, पण त्यावेळेला 10 वर्षानंतर जेव्हा मी तिथे आलो त्यावेळेला साऱ्या गोष्टी माझ्या बघितल्यानंतर ते म्हणाले की विलासला इथेच शिक्षण घ्यायचं आहे, विलासला इथेच राहायचं आहे, विलासला इथल्याच विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि संपूर्ण शिक्षण इथेच नागपूरला होईल असं त्यांनी ठामपणे आणि दबाव आणून माझ्याकडून वदवून घेतलं. आणि मी नागपूरच्या नवयुग विद्यालय या सुसंस्कारित शाळेत माझा प्रवेश झाला. आता शाळेतही मी मगाच तुम्हाला सांगितलं की मी जसा खोडकर होतो, तो खोडकरपणा शाळेतही तितक्याच मोठ्या प्रमाणात चालू होता. पण त्याच कालखंडामध्ये किंबहुना त्याच्या अगोदर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहिते शाखा ज्याला म्हणतात, संघाची मोहिते शाखा, जी परमपूज्य डॉक्टर बळीराम पंत केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी 1925मध्ये जी शाखा प्रारंभ केला 25 सप्टेंबर, त्या शाखेमध्ये माझा प्रवेश झाला. त्या शाखेमध्ये प्रवेश झाला आणि त्या निमित्ताने माझा संघाचाही प्रवेश झाला असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. त्यामुळे संघ मैदानावर होणारा जो संस्कार आहे, संघ मैदानावर होणारं जे शिक्षण आहे, ते आत्मसात करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला, विचारांनी प्रयत्न केला आणि त्याचा उपयोग मला माझ्या शाळेमध्ये, माझ्या शिक्षणामध्ये कसा होईल याचाही मी प्रयत्न करत गेलो. आणि स्थायी रूपाने मी शाळेमध्ये यशस्वीरित्या 10वा वर्ग पास झालो. पास झाल्यानंतर माझं शाखेचं काम, संघाचं काम हे चालूच होतं आणि घरच्यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे मी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा यातही अनेक चिंतनीय बाबी निर्माण झाल्या. आणि त्याच्यामध्ये माझे जावई जे आहेत, जे मी बघा म्हणालो की जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, निष्णात होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्यांचं म्हणणं असं पडलं की तू होमिओपॅथिक महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा आणि होमिओपॅथीचीच चिकित्सा करावी. आणि म्हणून त्यांनी मला होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि माझं होमिओपॅथीचं शिक्षण प्रारंभ झालं. 4 वर्षानंतर ज्या वेळेला मी होमिओपॅथीची डिग्री प्राप्त केल्यानंतर मनामध्ये अनेक शंका कुशंकांचं काहूर मी माझ्या पुढील याच्यामध्ये सांगणारच आहे. होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायची हा विषय सुरू झाला आणि मी नागपुरामध्ये सुरेंद्रनगर, अगदी गर्दीची वस्ती नव्हती, नवीन वस्ती होती, त्या वस्तीमध्ये होमिओपॅथिक दवाचा प्रारंभ केला. मी जसं बघा म्हणालो की
मनामध्ये अनेक गोष्टीचं दडपण, अनेक गोष्टीचं. तसंच दडपण होमिओपॅथीचं होतं. होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीबद्दल ज्या पद्धतीने समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेले होते की ही चिकित्सा पद्धती खरोखर चिकित्सा पद्धती आहे का, इथपर्यंत लोक शंका व्यक्त करत होते. आणि माझ्याही मनामध्ये आपला दवाखाना या होमिओपॅथीच्या भरोशावर चालेल का, खरोखर चालेल का, अशा एक नाही अनेक शंका मनामध्ये आल्या, भीती निर्माण झाली. पण मी त्याच्यापूर्वी अनेक केसेस ॲक्यूट आणि क्रॉनिक ताबडतोब ज्यांना औषधांची आवश्यकता आहे असे आणि दीर्घकाल किंवा ज्याला आपण असाध्य आजार म्हणतो असे आजार असणारे पेशंट हे मी पाहिलेले असल्यामुळे मी ठरवलं की या होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे समाजामध्ये असलेले जे काही गैरसमज आहेत ते पूर्णपणे मी दूर करेन. हा विचार मनामध्ये पक्का केला, संकल्प केला. आणि मित्रांनो, याला परमेश्वराचे आशीर्वाद लाभलेत. मी दवाखाना आणि पेशंट पाहणं सुरू केलं आणि मी जसं म्हणालो की ईश्वरी आशीर्वादाने असंख्य पेशंट सुरुवातीला अगदी थोडे आलेत, पण हळूहळू प्रारंभ झाला आणि अनेक आजार, वेगवेगळ्या पद्धतीचे आजार, सर्दी, खोकला, ताप, टायफॉईड, विषमज्वरासारखे पेशंट, मलेरियासारखे पेशंट, पोटाच्या दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेले पेशंट, हे सर्व मी पाहायला सुरुवात केली आणि त्यांना योजनापूर्वक, परिश्रमपूर्वक अगदी तेच औषध दिलेलं जाईल की नाही याची काळजी घेत. याचं कारणच आहे मित्रांनो की होमिओपॅथी चिकित्सा पद्धती हे अतिशय कठीण चिकित्सा पद्धती आहे. असं जर मी म्हटलं, असं म्हणताना मला अजिबात संकोच होत नाही. याचं कारणच आहे की इतर चिकित्सा पद्धती जे आहेत, जसे ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, युनानी आहे किंवा अन्य चिकित्सा पद्धती आहे, त्यांची औषधं देण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांचे जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या भरोशावर औषधाची ते निवड करतात आणि औषध देतात. पण होमिओपॅथी चिकित्सा पद्धती मी जसं मग म्हणालो की ही जशी प्रॅक्टिससाठी अवघड आहे, कठीण आहे, तशीच अभ्यासाच्या दृष्टीनेही कठीण आहे, अतिशय कठीण. सर, केवळ त्या साबुदाण्याच्या गोळ्या ही ओळख होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीची नाही. होमिओपॅथीमध्ये पूर्ण लक्षण समूह ज्याला इंग्रजीमध्ये टोटॅलिटी ऑफ सिम्पटम म्हणतात, हा लक्षण समूह आम्ही आमच्या पेशंटकडून घेतो. त्या लक्षणं घेण्याच्या पद्धतीला जवळजवळ तास, दीड तास, 2 तास लागतात. ते सर्व पूर्ण केल्यानंतर औषधाची निवड केली जाते. त्या निवडीमध्ये जवळजवळ 5-6 औषधं येतात. निवडताना जसं मी म्हणालो की 5-6 औषधं निवडल्या येतात आणि त्या 5-6 औषधामधूनही ज्याला कॉन्स्टिट्यूशनल ड्रग म्हणतात
त्या पेशंटचंच औषध टोटॅलिटी ऑफ सिम्पटममधून निवडलं गेलेलं औषध ते एक औषध निवडलं जातं आणि ते औषध दिल्यानंतर मग बाकीचा सर्व व्यवहार होत असतो. इतकी कठीण होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती आहे असं सांगताना मला अजिबात संकोच होत नाही आहे. त्याच्यामुळे जसं मी म्हणालो ना की केवळ साबुदाण्याच्या भरोश्यावर पेशंट दुरुस्त होतो का, तर खऱ्या अर्थाने त्याच साबुदाण्याच्या गोळ्यांनी जर टोटॅलिटी ऑफ सिम्पटम किंवा लक्षण समूहाच्या आधारावर जर आपण आपली चिकित्सा पद्धती केली तर मी निश्चितपणे सांगू शकतो की ते औषध देऊन रुग्ण हा पूर्णपणे चांगला होतो. आणि सर ह्यालाच आत्ता सरांना होमिओपॅथी चिकित्सा पद्धती वरच ह्या 2025च्या प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि मला अजून सरांच्या एकूण त्यांनी ज्या दुर्गम किंवा सगळ्या तळागाळाच्या लोकांपासून ज्या पद्धतीने सेवा पुरवली आहे आणि चांदोर बाजार इथे शिक्षण घेऊन पुढे नागपूरला येऊन त्यांच्यावर जो वेगवेगळ्या जसं संतांचा संस्कार झाले आहे, नंतर शाखेमध्ये जे सर जात होते तिथला शिस्त आणि तो एक परिणाम झालेला आहे किंवा त्यांच्यावर जो सेवाभाव आणि शिस्त दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाची जी जडणघडण झाली त्यावर तुम्ही कुणाकुणाचं काय म्हणतात संस्कार झाले आहेत आणि त्याबद्दल आम्हाला थोडंसं विस्ताराने सांगाल. हा जो प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नामध्ये महत्त्वाचं जे सांगणं आहे ते आहे की तुझ्यावर कोणाचा प्रभाव झाला. माझ्यावर जो प्रभाव झाला तो संघ विचारांचा प्रभाव झाला. त्याच्यामध्ये अनेक व्यक्तिमत्वाचा प्रवेश होता, पण आमचे संघाचे अधिकारी हेच आमचे सातत्याने आदर्श राहिलेले आहेत. संघामध्ये व्यक्तिमत्व जे आम्ही व्यक्तीची पूजा करत नाही, आम्ही पूजा करतो तो सिद्धांताची, पूजा करतो ते विचारांची. आणि त्याच्यामुळेच माझं व्यक्ती म्हणून कोणीही माझ्यासमोर नाही, तर माझा संघाचा विचार हेच एकमेव कारणीभूत याला ठरलं असं मला वाटते. संघाच्या तुमच्या जडणघडणीत गोळविलकर गुरुजींचा तुम्हाला सहवास मिळाला. त्यानंतर रामकृष्ण मठाचे संस्कारही तुमच्यावर झालेले आहेत. तर ह्या आपल्या आयुष्यावर जास्त प्रभाव कुणाचा आहे हे एक आम्हाला जाणून घ्यायचं. या दोन्ही याच्यामध्ये प्रभाव जर म्हणाल तर दोन्ही याचा सारखाच. कारण दोन्हीही जे विचार आहेत ते सत्याकडे जाणारे आहेत आणि सत्याची कास पकडणारा मी असल्यामुळे सत्य विचारक म्हणून माझ्यावर दोन्ही संस्थांचे, दोन्हीही संघाचे, रामकृष्ण मठ ज्याला रामकृष्ण आश्रम अगोदर म्हणत होतो ते, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांच्याही विचारांचा पगडा माझ्यावर निश्चितपणे पडला असं म्हणताना मला अजिबात संकोच होत नाही.
मागील 50 वर्षाचा जो आपला अनुभव आहे वैद्यकीय व्यवसायातला, त्याबद्दल आपण काय अनुभव शेअर करू शकता? एकदम एकदम चांगला अनुभव आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं की होमिओपॅथीविषयी असलेले गैरसमज जे मला अडचणीत आणत होते किंवा प्रभावित करत होते, ते दूर करण्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि अगदी ज्याला खालच्या वर्गापासून तर वरच्या वर्गापर्यंत, गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत, छोट्याशा आजारापासून तर मोठ्या आजारापर्यंत कोणताही भेद न ठेवता, कोणताही भेद मनामध्ये न ठेवता मी या सर्व रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचा अतिशय अतिशय चांगला अनुभव आहे, आनंद देणारा अनुभव आहे. मी सुरुवातीलाच काही वेळा सांगितलं आहे की मी ज्या ज्या केसेस घेतल्या त्याला पूर्णपणे न्याय देता येईल अशा प्रकारचे परिश्रम करून. आणि माझ्या इथे माझ्या दवाखान्यामध्ये अनेक शिक्षार्थी ही दवाखान्यात बसतात, जे पूर्णपणे होमिओपॅथीचं ज्ञान घेऊन भविष्यामध्ये होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस करायची असा संकल्प घेऊन माझ्या दवाखान्यात बसलेले जे विद्यार्थी आहेत, तेही ह्या सर्व गोष्टी सातत्याने पाहत असतात. आणि त्यांना अडचणीत येणारे जे विषय आहेत किंवा अडचणी दिसत असणारे जे पेशंट आहेत, त्याच्याबद्दल ते सातत्याने विचारतात. आणि ते विद्यार्थी मी सांगितल्यानंतर स्वतः अभ्यास करतात. त्या औषधामध्ये किती बरोबर आहे, किती बरोबर नाही याचा अभ्यास करतात. आणि गेल्या 50 वर्षामध्ये माझ्या दवाखान्यामधून किंवा माझ्या हाताखालून, माझ्या नेतृत्वाच्या खाली जवळजवळ 250 विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. मला सांगताना याचाही आनंद होतो की या 175 विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 5 विद्यार्थी जे आज चांगल्यापैकी डॉक्टर आहेत, चांगल्यापैकी ज्यांचं नाव आहे आणि विवेक ठेवून, पेशंटविषयी सद्भाव ठेवून जे प्रॅक्टिस करतात आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत, असे 5 डॉक्टर संभाजीनगरचे आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद. आपलं जे अनुभव खूपच चांगला आहे. 175 विद्यार्थी आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांचं आयुष्याची सुरुवात केली आहे. आणि होमिओपॅथीबद्दल आपण जे काही अनुभव शेअर केले, खूपच छान अनुभव आहेत. पण त्यातल्या त्यात काही असे दुर्धर आजार किंवा आश्चर्यकारक अनुभव आपले जर आम्हाला ऐकायला मिळाले तर अजून बरं वाटेल. चाल, हे सांगताना थोडंसं अडचणीचं एवढ्यासाठी होईल की त्याच्याविषयीचा डाटा जो आहे ना, तो आज मी या आजारामुळे सांगू शकणार नाही. पण जे मला आठवतं किंवा स्मरणात ज्या केसेस आहेत ते मात्र निश्चित सांगतो. असाच 30 वर्षापूर्वी एक पेशंट किंवा 25-30 माणसं
एका पेशंटला दवाखान्यात घेऊन आलेत. उन्हाची वेळ होती, नागपूरचा उन्हाळा, मे महिन्यातला उन्हाळा, आणि ते 20-25 जे बाहेर त्याच्यासोबत आलेली जे माणसं होती, त्यात त्या रुग्णाच्या परिवाराचेही लोक होते. आता माझ्या दवाखान्यातली गर्दी आपण ऐकली आहे. त्यावेळेला जवळजवळ 1 ते 1:30 वाजलेला असेल. उन्हाळा 115, 116 टेम्परेचरचा चालू होता. त्या 25-30 दिवसांमध्ये 3-4 माणसं एकदम डायरेक्ट आतमध्ये घुसली आणि डॉक्टर तुम्ही लवकर चला. मलाही समजलं नाही की काय झालं आहे म्हणून. मी म्हणतो तुम्ही शांतता बाळगा, शांततेने राहा आणि काय झालं आहे हे मला सांगा, आणि मग मी विचार करून तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो. नाही म्हणजे तो पेशंट मरत आहे, मरणासन्न अवस्थेत आलेला आहे, आणि तुम्ही अशा याच्यात तुम्ही पेशंटला पाहत नाही म्हणजे काय म्हणे. मी म्हटलं मी पाहतो, मी नाही म्हटलेलं नाही. 200 पेशंट बाहेर उभे आहेत आणि अशा याच्यामध्ये तुम्ही कसं वागावं हेही तुम्ही शिका म्हटलं. आणि मी बाहेर पेशंट पाहायला येतो. मी बाहेर पेशंट पाहायला गेलो आणि पेशंट पाहिल्यानंतर मी एकदम सुन्नत झालो आणि मनामध्ये कुठेतरी मी या पेशंटला घ्यावं की घेऊ नये असा प्रश्न निर्माण झाला. पण माझ्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये किंवा भावनेमध्ये नाही, आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे, हा पेशंट घ्यायचाच आहे आणि हा पेशंट पूर्णपणे चांगला करायचा आहे, हा जीवनाचा संकल्प असल्यामुळे मी त्या पेशंटला तिथे बाहेर एवढ्या उन्हामध्ये तपासलं, व्यवस्थित पाहिलं आणि आतमध्ये आलो. त्याच्या घरच्या लोकांना बोलावलं, तर जे त्याच्या परिवारातले होते त्यांना बोलावलं, त्यांच्यासोबत जे होते त्यांना बोलावलं आणि सांगितलं की पेशंटची स्थिती ही भयानक वाईट आहे. हा किती दिवसाचा पाहुणा आहे, किती दिवसामध्ये काय होईल हे सांगणं आता कठीण आहे. पण पेशंट मात्र पूर्णपणे गंभीर आजाराने ग्रस्त आहे. ते म्हणाले की काय झालं आहे पेशंटला. पेशंटला झालं होतं सिरोसिस ऑफ लिव्हर. पूर्णपणे पोट फुगलेलं होतं, पूर्णपणे चेहऱ्यावर पूर्ण सूज होती, हातपाय सुजलेले होते. आणि अशा स्थितीमध्ये पेशंटचे परिवाराचे मला आग्रह कर आणि त्या पेशंटची स्थिती पाहून मी त्यांना विचारलं की ही स्थिती किती दिवसापासून आहे. तर ते म्हणाले की डॉक्टर साहेब, हा पेशंट गेल्या 4 महिन्यापासून आजारी आहे. मग थोडासा जीवात आला. मी म्हटलं तुम्ही किती डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले की आम्ही नागपुरातले, मुंबईचे जेवढे चांगले डॉक्टर आहेत, लिव्हरशी संबंधित ज्यांची जाण आहे, असा सर्वांना आम्ही दाखवलं आहे, त्यांचे औषधं घेतले आहेत आणि या 4 महिन्यामध्ये काळी मात्र तिळं मात्र बदल झालेला नाही. मग त्यांना मी म्हणालो की मग तुम्ही अशी स्थिती असताना नेमकं माझ्याकडे कशाला आलेत. तर ते म्हणाले की या गोष्टीसाठी होमिओपॅथीमध्ये अतिशय चांगले औषधं आहे असं आम्हाला अनेकांनी सांगितलं आणि त्याच्यामध्येही तुम्ही डॉक्टर विलास डांगरेंकडे जा
ते काय म्हणतात ते ऐका आणि त्यांचं औषध चालू करा असं आम्हाला वाटते, असं ते पेशंटचे पारिवारिक हे म्हणाले. म्हणून आम्ही तुमच्याकडे आणलं आहे. मी जसं मग म्हणालो की प्रचंड दडपण माझ्यावर आलेलं होतं, प्रचंड दडपण. आणि अशा स्थितीमध्ये शांत होऊन परमेश्वराचं स्मरण करून त्या पेशंटच्या एकंदर लक्षण समूहाचा पूर्णपणे विचार केला आणि पेशंटला औषध दिलं. पेशंटला औषध दिलं आणि पेशंटच्या घरच्या लोकांना सांगितलं की मला या पेशंटची डे टू डे जर 2 तासागणिक जर रिपोर्टिंग झालं तर आणखी चांगलं, मला रिपोर्टिंग करत जा. तो पेशंट होता नागपूरवरून 110 किलोमीटरवर वरोरा म्हणून गाव आहे. आपण ऐकलं असेल, आपले बाबा आमटे यांचं जे नंदनवन आहे, आनंदवन, ते गाव वरोरा, तो तिथला पेशंट होता. आणि तो पेशंट औषध दिल्यानंतर गेला, म्हणजे गावाला गेला. आणि दर 2 दिवसांनी त्यांचं रिपोर्टिंग होत होतं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. पेशंटमध्ये, त्या रुग्णामध्ये काहीही बदल होत नव्हता, काहीही बदल होत नव्हता. पण रिपोर्टिंग मात्र ते सातत्याने करत होते. असं चालू असताना 1 महिन्यानंतर मला वरोऱ्यालाच संघाचा संघ शिक्षा वर्ग, ज्याला आम्ही OTC म्हणतो, तो तिथे होता. आणि तिथे मला निमंत्रण असल्यामुळे मी तिथे जाणार होतो. तर मी दुपारीच तिथे जायसाठी निघालो आणि विषय हाच होता की तेही करायचं आणि या पेशंटलाही पाहायचं. त्या पेशंटचं नाव होतं सत्यवान हे नाव होतं सत्यवान झट्टे. आणि तो एका शाळेमध्ये, लोकमान्य विद्यालय म्हणून तिथे गाव आहे, शाळा आहे, त्या शाळेमध्ये तो 4th श्रेणी कर्मचारी होता. पण त्या कर्मचाऱ्याविषयी मी सांगताना पुन्हा सांगतो नंतर, त्या पेशंटला चांगलं करावं आणि करायचं हा भाव याच्यासाठी माझ्या मनामध्ये जागृत झाला की त्या पेशंटला पाहिल्यानंतर, तो 1 महिन्यानंतर पाहिल्यानंतर तिथल्या लोकांनी त्याच्याविषयी जे काही मत व्यक्त केलं, हा माणूस एकदम प्रामाणिक आहे, हा माणूस अतिशय चांगला आहे, हा अनेकांसाठी आपला पूर्ण वेळ, पूर्ण पैसा, चतुर्थ कर्मचारी असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा विचार न करता निस्वार्थपणे त्यांच्या सेवेमध्ये राहतो. हे सर्व ऐकल्यानंतर इतका बेचैन झालो की नाही, केव्हा आणि कधी आणि वाटेल ते करून केव्हा या पेशंटला दुरुस्त करतो असं मनामध्ये झालं. त्या पेशंटला मी पुन्हा पाहायला आलो, त्याच्या घरी गेलो, पाहिलं. आणि जसं सांगितलं ना मी, काय झालं होतं, मलाच काय झालं होतं हेच नीट कळत नव्हतं. आणि बरोबर 7 वाजले होते, 7 सायंचे 7 वाजले होते. रविवार होता, माझा दवाखाना बंद असल्यामुळे मी तिथे गेलेलो होतो. मी 7 वाजता त्या पेशंटच्या घरच्या लोकांना किंवा त्याच्या एका मित्राला सांगितलं की मी आता घरी चाललो आहे आणि तुम्ही ताबडतोब घरी या, म्हणजे नागपूरला. मी औषध देतो, ते औषध जितक्या लवकर यांना देता येईल तितक्या लवकर द्या. याचं कारण असं आहे की तो पेशंट सत्यवान झट्टे हा 1 तासात जाईल की अर्ध्या तासात जाईल अशी स्थिती निर्माण झालेली होती.
मी जसं बघा म्हणालो की माझे जे जावई निष्णात डॉक्टर आहेत प्रभाकरराव भोयर, तेही माझ्याबरोबर होते आणि माझा भाचा तोही डॉक्टर आहे, डॉक्टर रवींद्र भोयर, तोही त्यावेळेला माझ्याबरोबर होता. तो त्यावेळेला 20-22 वर्षाचा असेल आणि डॉक्टरचा त्यावेळेला 60 वर्षाचे असतील. तर जसं मी घराच्या बाहेर पडलो तसंच हे दोघंही माझ्यावर इतके भयानक चिडले, भयानक. म्हटलं काय झालं चिडायला? म्हणे तो पेशंट आता 15 मिनिटात जातो की 1 तासात जातो, अशी स्थिती असताना तू काय सांगून आला? म्हणजे त्यांना की ठीक आहे तुम्ही ताबडतोब औषध यांनी चांगला होईल म्हणून. मी म्हटलं नाही, तुम्ही शांत राहा, कोणत्याही प्रकारचं उद्विग्नता येऊ नका देऊ. आणि मित्रांनो, मी बरोबर 7:30 वाजता गाडीनी, त्यावेळेला माझ्याबरोबर वेस्पा होती, आम्ही तिघही वेस्पांनीच आलो होतो. मी घरी 9 वाजता पोहोचलो आणि पुन्हा शांततेने बसलो, पुन्हा शांततेने विचार केला, औषधाची निवड केली आणि ते औषध त्या माणसाबरोबर दिलं आणि त्यांना सांगितलं की आजची रात्र तुमची काळ रात्र आहे त्या पेशंटसाठी. हे औषध जागून दर 2 तासांनी देत राहा. ते म्हणाले बरं. तो निघून गेला आणि रात्रभर मी फक्त वाचन करत होतो, पुस्तकं चाळत होतो की हे औषध बरोबर नसेल तर आणखी दुसरं कोणतं होतं, आणखी तिसरं कोणतं, चौथं कोणतं. सकाळी 7 वाजता, सोमवार सकाळी 7 वाजता तो जो औषध घेऊन गेला होता त्याचा खास एकदम खास मित्र होता. तो बरोबर सकाळी माझ्याकडे 7-7:30ला 8ला आला असेल, कारण मी त्याला सांगितलं होतं की मला कोणत्याही स्थितीत निरोप पाहिजे. तो आला आणि त्याचा चेहरा आदल्या दिवशी ज्या पद्धतीने दुखावलेला होता, निराश झालेला होता, तो मला दिसला नाही. त्यामुळे मनामध्ये 2 गोष्टी निर्माण झाल्या की म्हटलं पेशंट गेला की काय, एक, आणि पेशंट खरोखरच चांगला झाला की काय, 2. थोड्या वेळानंतर तो पेशंटचा तो नातेवाईक किंवा मित्र तो आतमध्ये आला. म्हटलं काय झालं, म्हटलं काय झालं सत्यवानजीचं? सर म्हणे तुम्ही जे रात्री औषध दिलं ते आम्ही 10 वाजता प्रारंभ केलं, दर 2 तासांनी दिलं, दर 2 तासांनी, आणि सकाळी 5 वाजता त्यांना भरभरून उलट्या झाल्या, ज्याच्यामध्ये पूर्ण कप पडला आणि इकडे हागवण प्रारंभ झाली, ज्याला डायरिया आपण म्हणतो ते झालं. आणि भरमसाठ भरपूर लघवी झाली, 1दा 2दा 3दा, 1 तासाच्या अंतरा, 1 तासामध्ये. आणि ते पूर्ण झाल्यानंतर पेशंट आता या क्षणाला पूर्णपणे स्वस्थ आहे. अतिशय सुंदर अनुभव डॉक्टरांनी सांगितला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, डॉक्टरांच्या सांगण्यातनं आपल्याला रुग्णाविषयीची तळमळ कळली असेल. डॉक्टर साहेब, आता आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आपल्या भारतामधल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींना वेगळ्या वेगळ्या प्रकारची औषधं दिले आणि त्यांना वेदनेपासून दूर केलं. त्या संदर्भात काय सांगाल? हां, हे सांगताना मला अतिशय आनंद होतो, बरंही वाटतं, मन सुखावतेही की मी मोठ्या महाभागांना औषधं देऊ शकलो, त्यांची सेवा करू शकलो. पण
यांनाच ट्रीटमेंट करणे किंवा यांनाच औषधं देणे आणि चांगलं करणे हा माझा अजिबात संकल्प नाही. याचं कारण असं आहे की मी ज्या व्यवसायामध्ये बसलो आहे त्याच्यामध्ये माझी चुकूनही गरिबावर दुर्लक्ष व्हावं, असहायावर दुर्लक्ष व्हावं आणि मोठ्या माणसावर किंवा जे लब्ध प्रतिष्ठित आहेत त्यांची सेवा करावी किंवा त्यांना औषधं द्यावं आणि चांगलं करावं हा अजिबात जीवनाचा उद्देश नाही. सर्वांना सारखेपणाने तो गरीब राहो, श्रीमंत राहो, पैसा असलेला राहो, नसलेला राहो त्यांना सारखी ट्रीटमेंट करावी हाच एकमेव संकल्प आहे, उद्देश आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जर मी मोठ्या माणसांपैकी जर कोणाला ट्रीटमेंट केली असेल तर ते आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांना जवळजवळ 3 वर्षापर्यंत तेही अशाच एका आजाराने ग्रस्त होते आणि त्यांचा माझा काही संबंधही नव्हता. दुपारी एकदा फोन आला माननीय नितीनजी गडकरींचा मुंबईवरून. त्यावेळेला गडकरी साहेब PWD मिनिस्टर होते. तर दुपारी फोन आला दवाखान्यामध्ये की गडकरींचा फोन आला. ते माझे चांगले मित्र आहेत, परम मित्र आहेत. ते म्हणाले की विलास तुला ताबडतोब मुंबईला यायचं आहे. म्हटलं काय झालं? तर म्हणे नाही बाळासाहेब ठाकरेंना पाहायला तुला यायचं आहे. त्यांची तब्येत चांगली आहे पण तरी तू पाहावी असं त्यांची इच्छा आहे. आणि मीही सांगितलं आहे म्हणजे त्यांना की असे नागपूरचे डॉक्टर आहेत, त्यांना मी बोलावतो आणि म्हणून मी तुला फोन केला म्हणे. आता दवाखान्यात गर्दी इतकी भयानक होती. पुन्हा सोमवारच होता. दवाखान्यात 200-300 पेशंट बसलेले होते. उन्हाळाच होता. तो दवाखाना आटोपला आणि संध्याकाळच्या 8च्या फ्लाईटनी मी बाळासाहेबांना पाहायला गेलो. नितीनजी गडकरी माझ्यासोबत होते. आम्ही बरोबर 11 वाजता तिथे पोहोचलो आणि गेल्याबरोबर बाळासाहेबांनीच स्वागत केलं आणि वार्तालाप सुरू झाला. मी त्यांना अनेक प्रश्न विचारले, अनेक त्यांच्या आजाराबद्दल विस्तृत माहिती घेतली आणि विस्तृत माहिती घेतल्यानंतर मला त्या आजाराविषयी जे काही समजलं तितक्या वेळामध्ये 1-1.5 तासाच्या अंतरामध्ये तो विचार केला आणि मी त्यांना आणि मजा अशी की कोणत्या कारणामुळे मी औषधं घेऊन गेलो हे मलाही कळलं नाही. जाताना मी कधी औषधं घेऊन जात नाही, पण औषधाची पेटी मी त्या दिवशी घेऊन गेलो आणि शांत चित्ताने पूर्ण त्यांचं ऐकल्यानंतर त्यांना म्हणालो की बाळासाहेब हे औषध देतो आहे, हे औषध या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि ते म्हणाले ठीक आहे. तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते.
आता आजार जो आहे तो सांगण्यासारखा नाही असं नाही, पण पेशंटचे आजार सांगू नये असा अलिखित नियम आहे. असा अलिखित नियम आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तर 2 वाजता आम्ही औषध दिलं. मी बाहेर पडलो, नितीनजी आणि मी दोघंही बाहेर पडलो आणि नितीनजीच्या घरी मी झोपायला गेलो, कारण सकाळी निघायचं होतं. आणि सकाळचे 6 वाजताचं फ्लाईट होतं. आम्ही 5 वाजता विमानतळावर गेलो. त्याच्यामध्ये एक घटना आणखी घडली, ते मी आता सांगणार नाही, कारण त्याला अर्धा पाऊण तास लागेल. अर्धा पाऊण तास लागेल. तर मी विमानावर आलो, विमानतळावर, आणि नितीनजी माझ्यासोबत होते. त्यांनाही नागपूरला यायचं होतं. आणि नागपूर विमानतळावर 7:30 वाजता विमान लँड झालं. नाही, सॉरी, त्या दिवशी म्हणजे त्या दिवशीचं संध्याकाळची गोष्ट आहे ही. संध्याकाळी 7:30 वाजता लँड झालं. आणि माझ्यावर दडपण होतंच. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी औषधं देतो आहे याचं प्रचंड दडपण माझ्यावर होतं. चांगले होतील, वाईट होतील, काय होईल ते होईल असा विचार मनामध्ये होता. आणि लँड झाल्यानंतर आम्ही दोघंही जेव्हा बाहेर निघालो, नितीनजी आणि मी, तेव्हा पहिल्या 2 पायऱ्या आम्ही खाली उतरलो असेल आणि तितक्यात फोन आला. नितीनजी मला म्हणाले की अरे बाळासाहेबांचा फोन आहे. म्हटलं काय म्हणतात? ते विचारतात आहे म्हणे की डॉक्टर विलास डांगरेंना पुन्हा तुम्ही केव्हा घेऊन याल. म्हटलं का बरं? तर हे माहिती आहे म्हणे. तर आम्ही ते ऐकलं आणि आम्ही दोघंही घरी आलो. आणि त्यांनी ताबडतोब मी त्यांना फोनवर विचारलं की बाळासाहेब, मला पुन्हा येण्याची का गरज पडली, का गरज वाटते तुम्हाला? ते म्हणाले की तुम्ही रात्री 2 वाजता जे औषध दिलं त्याच्यानंतर 3 वर्षापासून मी ज्या पद्धतीने आजारी होतो, ज्या पद्धतीचे अडचणी मी झेलत होतो, ज्या प्रकारचं दुःख मला होतं, त्या गेल्या असं मी म्हणत नाही. पण त्या औषधानंतर मी अगदी 2 वाजतापासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत झोपलो. शांततेने झोपू शकण्याचा तो माझा 3 वर्षातला पहिला दिवस होता. अतिशय सुंदर अनुभव आपल्या डॉक्टरांनी आणि आपल्याला सांगितला. त्यानंतर मग औषधं चालू झाले, संबंध प्रस्थापित झाले, घनिष्ठता आली. आणि अनेक वेळा मी जात होतो, अनेक वेळा ते बोलत होते. असं टोटल 3 वर्षामध्ये मी त्यांना 14दा भेटलो. कारण काही झालं की त्यांचा फोन यायचा, शेवटी मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे फोन करणं बंद करा, कारण मला नागपूरचेही पेशंट पाहिजे असतात. इतका वेळ देणं मला अशक्य आहे. मग त्यांनी म्हटलं की नाही, मी जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बोललो. हा अनुभव आहे. अनेक आहेत. परमसंत बाळासाहेबांसारखे परमपूज्य बाळासाहेब देवरस आहेत, सुषमाजी स्वराज आहेत, उमा भारती आहे. आता जस्ट आपला ह्या जेव्हा गेल्यात लता मंगेशकर, त्यांना त्याच्या 2 महिन्याच्या अगोदरच मी ट्रीटमेंट प्रारंभ केला होता. त्या आहेत. असे एक नाही अनेक असे महाभाग ज्यांची सेवा करण्याचं मला संधी मिळाली. हा मी फक्त परमेश्वराचा आशीर्वाद समजतो.
किती छान अनुभव डॉक्टरांनी आपल्याला सांगितला. मित्रांनो, डॉक्टरांचे वैद्यकीय अनुभव तर आपण इतके ऐकत राहू असे सुंदर आहेत. डॉक्टरांच्या ह्या सगळ्या समाजसेवेबद्दल असं वाटायला लागते की त्यांचं आयुष्य म्हणजे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने. असं सतत समाजसेवेचं हे व्रत करताना आता डॉक्टरांना आपण अजून एक प्रश्न विचारू इच्छितो. रुग्णसेवा आणि हे तर तुमचं अतिशय आदरणीय आणि सुंदर काम आहे. डॉक्टर साहेब, सामाजिक अनेक उपक्रमामध्ये तुम्ही सम्मिलित असता असं आम्हाला कळलं आहे. त्या सामाजिक उपक्रमाबद्दल आम्हाला काय सांगाल? अनेक सामाजिक उपक्रम जे आहे ते मी ज्या ठिकाणी पदावर आहे त्या पदाचा उपयोग करून घेऊन, जसा मी नरकेश्री प्रकाशन संस्था नागपुरातला एक प्रतिष्ठित मराठी पेपर तरुण भारत याचा मी चेअरमन आहे. तसंच नागपुरातली ख्यातनाम शाळा जिथे बाळासाहेब देवरस आणि अनेक मोठे महापुरुष ज्यांनी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं अशा शाळेचाही मी अध्यक्ष आहे. तसंच केशवनगर सांस्कृतिक सभा, तिथे एक आम्ही केशवनगर शाळा चालवतो त्याचाही मी अध्यक्ष आहे. अशा अनेक 2-3 शाळा ज्या आहेत त्याचा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये ज्या ज्या काही समाजाच्या दृष्टीने कल्याणकारक योजना असतील त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित आणि राष्ट्रभक्त निर्माण करण्याची कल्पना ह्याही त्याच्यामध्ये असतात. या सर्वांचा उपयोग निरनिराळ्या योजना आखून जिथं कोणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही सातत्याने पोहोचतो. या अनुभूतीवर चालतो. चलो चलो जलाए दीप जहाँ अभी भी अंधेरा है. वा, जिथं अंधार आहे, जिथं दुःख आहे त्या ठिकाणी आम्ही सातत्याने पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पोहोचतो. आणि जितके दिवस लागतील, जितके पैसे लागतील, जितका वेळ लागेल ते सर्व देऊन आम्ही ते पूर्णपणे यशस्वी करतो. हाच आमच्या समाजसेवेचा भाग आहे. आणि हे असताना त्याच्यामध्ये माँ तेरी पावन पूजा में हम केवल इतना ही कर पाए ही भावना मनामध्ये असते. अतिशय सुंदर ही भावना आहे. सामाजिक जाणीव, आपलं सामाजिक ऋण फेडण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, ते डॉक्टर अतिशय हिरिरीने पार पडतात आहेत. डॉक्टर साहेब, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो की तुमचा 50 वर्षांचा हा रुग्णसेवेचा अनुभव आहे. आताच्या जीवनशैलीमध्ये अनेक समस्या तरुणांना आणि सगळ्या स्त्री पुरुषांना निर्माण झाल्या आहेत. तर आताच्या जीवनशैलीबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याच्यावर गंभीर चिंतन होण्याची आवश्यकता आहे. कारण आज आपण जे जीवन जगतो आहे, कुटुंबाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून, हे अतिशय विचार करायला बाध्य करायला लावणारा अनेक प्रश्न आज समाजात निर्माण होत आहेत. याचं कारण असं आहे की आपण आपली जीवनशैली सोडून पाश्चात्यांच्या जीवनशैलीचा किंवा पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्यामध्ये आपण आपला वेळ
आपली बुद्धी, आपल्या भावना ह्या घालवत असल्यामुळे ह्या साऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रामाणिक मत आहे. मग ते खाण्याचे विषय असो, राहण्याचे विषय असो, विचार करण्याचे विषय असो, या सर्व बाबीवर आपला कुठेतरी चेक असला पाहिजे. संयमित आयुष्य असलं पाहिजे, संयमित विचार असला पाहिजे, संयमित आचार असला पाहिजे. आणि ही गोष्ट वाईट, ही गोष्ट मी करणार नाही, हा संकल्प त्याच्यामध्ये असला पाहिजे. आपल्या जीवनशैलीवर मगा त्या माननीय अध्यक्षांनी फार चांगलं वर्णन केलं की आज सातत्याने आपल्या संस्कृतीवर प्रहार होत आहेत. आणि संस्कृती ही अतिशय 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 महत्त्वाची गोष्ट आहे. किंबहुना संस्कृती हा आपला प्राण आहे असं जर मी म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. आणि संस्कृतीशी संबंधित आपल्या परंपरेशी संबंधित आपलं आचरण असावं, आपला संस्कार असावा आणि आपली जीवन जगण्याची पद्धती असावी. या सर्व बाबीपासून आपण दूर जात असल्यामुळे आज अनेक ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांना उत्तर केवळ आपण ह्या गोष्टींवर प्रभावी उपाय करून त्याच्यासाठी खूप वेळा साम दाम दंड भेद याचाही वापर केला तर फार अनुपयुक्त ठरणार नाही. खूप रागीट माझ्याबरोबर आहेतच रागीट झालं, खूप अहंकार मनामध्ये आला, ही भावनाही मनामध्ये ठेवता या सर्व गोष्टींना मी दूर करण्याचा प्रयत्न करेल. अशाच पद्धतीचं आचरण मी जगेन, हा संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आदर्श जीवनशैली कशी असावी हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे. तर मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे तर आपलं आयुष्य सुखाचं होईल असं डॉक्टरांना याच्यातनं सुचवायचं आहे. एकंदरीत या चर्चेत असं दिसून आलेलं आहे की डॉक्टर साहेब खूप संवेदनशील आहेत प्रत्येक गोष्टीबाबतीत. पण दुर्दैवाने त्यांच्या जीवनात एक अपघात झालेला आहे. त्याचा सामना आपण कसा केला आणि आपण नेहमी सदैव सकारात्मक कसे राहता ह्याच्याबद्दल सांगू शकाल तर बरं होईल. हां. दिनांक 27 डिसेंबर 2014 या दिवशी हा जीवघेणा आजार रात्री 1:05 माझ्यावर हा आघात झाला. अगदी त्या दिवशी 7 वाजता एक वनवासी कल्याण आश्रमाची बैठक आटपून जाहीर सभा होती. त्या जाहीर सभेमध्ये मी बोलत होतो आणि जवळजवळ 45 मिनटं 50 मिनटं मी त्या सभेमध्ये बोललो. प्रचंड थंडी होती, प्रचंड थंडी. आणि जवळजवळ 8:30-9ला मी घरी आलो. 9 वाजता मी जसं मगा म्हणालो की न्यू इंग्लिश हायस्कूलचा मी चेअरमन आहे, त्यांची एक बैठक 9 वाजता आयोजित केलेली होती. ते सर्व लोक घरी आलेत आणि जवळजवळ 1 तास 1-1.5 तास ती बैठक घेतली. त्या बैठकीचं काम झालं. असं करता करता 11:30 पावणे 12 होऊन गेलेत.
आणि ती सर्व लोक गेलीत आणि बरोबर 12:05 मला कसं तरी व्हायला लागलं, काहीतरी व्हायला लागलं. मला कळत नव्हतं की काय व्हायला लागलं. दरदरून घाम सुटला आणि मी माझ्या बेडरूममध्ये जाणार तर अक्षरशः त्या बेडवर मी कोसळलो. तेव्हा वाजले होते 12:10. कोसळलो. इतका प्रचंड घाम गेला. योगायोगाने माझा नातू, माझ्या भाचीचा मुलगा, तोही डॉक्टर आहे, तो तिथे बसलेला होता अभ्यास करायसाठी. त्याला मी जोरात आवाज दिला. तो धावत आला आणि त्याची माझी स्थिती पाहिली आणि मी त्याला म्हटलं की ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यांनी अवघ्या 2 मिनिटामध्ये गाडी आणली. गाडीमध्ये मी चालत गेलो, म्हणजे 100 पावलात गेलो असेल, पण चालत गेलो. आणि माझी भाची आणि भात जावई हे दोघेही माझ्याबरोबर होते आणि हा स्वतः नातू. आणि अक्षरशः 4थ्या किंवा 5व्या मिनिटाला मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. अगदी तिथून हार्डली 1-2 फर्लॉंगावर हॉस्पिटल असेल. ऑरेंज सिटी म्हणून मोठं हॉस्पिटल आहे. तर तिथे नेलं. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो त्यावेळेला मी चालत त्या स्ट्रेचरवर जाऊन झोपलो आणि त्या क्षणाला कोमामध्ये गेलो, अनकॉन्शियस झालो. आणि मी झालो आणि धावपळी सुरू झाला. नंतर तर मला काहीच माहिती नाही. आणि 1:05 डॉक्टरांनी मला तपासल्यानंतर त्यांचे उपचार चालू असताना त्यांनी डिक्लेअर केलं की डॉक्टर विलास डांगरे इज नो मोर. डॉक्टर विलास डांगरे आता नाहीत. आणि आपण सर्व कल्पना करू शकता की माझ्या घरच्या लोकांची काय स्थिती झालेली असेल, माझ्या मित्रांची काय स्थिती झालेली असेल. तेवढ्या वेळामध्ये माझ्या भाच्यानी माननीय नितीनजी गडकरींना फोन केला. गडकरींना फोन केल्यावर 2 वाजलेले होते. तेही माझे परम मित्र असल्यामुळे आणि ते एक संवेदनशील नेता, संवेदनशील मित्र, संवेदनशील नागरिक असा जर मी गडकरींचा उल्लेख केला तर त्यात फारसा वावगं होणार नाही. मित्रांनो, अगदी अवघ्या 20 मिनिटामध्ये त्यांच्याजवळ गाडी नव्हती, म्हणजे गाडीमध्ये ड्रायव्हर नव्हता. ते स्वतः त्यांनी स्कूटर काढली, व्हेस्पा काढली आणि ते गाडीवर बसले आणि वहिनी धावत आल्या. वहिनी म्हणे मीही चालते. ते दोघंही अवघ्या 20 मिनिटामध्ये दवाखान्यात येऊन पोहोचले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की डॉक्टर गेले आहेत, विलास गेला आहे, विलास संपला आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर गडकरी चिडलेत. असं कसं होऊ शकतं मॅडम, असं झालं. आता जे झालं ते झालं. ते चिडले. पुन्हा डॉक्टरांनी प्रयत्नाला सुरुवात केली. पुन्हा काय केलं काय नाही हे मी जाणून घेतलं नाही भविष्यामध्ये. आणि मित्रांनो, बस परमेश्वराच्या कृपेनी, आशीर्वादाने 10 मिनिटामध्ये जेव्हा न्यूज चालू झाली होती, दूरदर्शनवर न्यूज सुरू झाली होती की डॉक्टर विलास डांगरे इज नो मोर, डॉक्टर विलास डांगरे गेलेत. अगदी 10 मिनिटामध्ये डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतर अगदी 10 मिनिटामध्ये पुन्हा श्वासाला प्रारंभ झाला आणि पूर्ववत पण त्या ह्याच्यामध्ये
पण त्या ह्याच्यामध्ये माझे डोळे गेलेत. मला अजिबात दिसत नव्हतं. ही गोष्ट मला 4 दिवसानंतर कळली. 4 दिवसानंतर म्हणजे कळली त्याच वेळेला 1-2 तासामध्ये की नाही काहीतरी गडबड होऊन राहिली आहे. कारण मी माझ्या घरच्या लोकांना सांगतो आहे किंवा नर्सला सांगतो आहे की लाईट लावा, दिवे लावा, दिवे लावा, दिवे लावा. आणि तरीही ते दिवे लावल्यानंतर अंधार कायम आहे. जवळजवळ 20 दिवसपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होतो. 1 महिना जवळजवळ हॉस्पिटलमध्ये होतो. 1 महिन्यानंतर घरी आलो. पुन्हा मनामध्ये समस्या होती की दवाखाना चालवायचा आहे हा विचार माझ्या मनात आला. आणि मी घरच्या लोकांशी बोललो, मित्रांशी बोललो की नाही मला दवाखान्यात जायचं आहे. सर्वांनी एकमताने विरोध केला की रे अशा स्थितीमध्ये तुझं जाणं बरोबर नाही, तू जाऊ नये. अशा स्थितीमध्ये पेशंट पाहणं बरोबर नाही. त्यामुळे तू दवाखान्यात याच्यानंतर नेहमीसाठी हा शब्दप्रयोग त्यांनी केला. आणि मी काही क्षण स्थिर झालो, गंभीर झालो आणि डोळ्यात आसवच फक्त आली नाही इतका मी दुखावला गेलो होतो. मी त्या दिवशी शांत राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरच्या लोकांना म्हटलं की मला दवाखाना चालू करायचा आहे. पुन्हा त्यांनी विरोध केला, पण मी म्हटलं नाही, मला कोणत्याही स्थितीत मी पेशंटशिवाय राहू शकत नाही. पेशंट हेच माझा संकल्प आहे. पेशंट हेच माझं दैवत आहे. आणि त्यांची सेवा करण्यापासून मला तुम्ही थांबवू शकत नाही. आणि ठरवलं की 19 तारखेला पुढे ताबडतोब येणाऱ्या 19 तारखेला दवाखाना प्रारंभ करायचा. सर्वांनी मी सांगितलं ना, सर्वांनी विरोध केला तरी मी दवाखान्यात गेलो. आणि मी यांना सांगितलं, माझ्या घरच्या लोकांना आणि ज्यांनी विरोध केला त्यांना, की मी दवाखान्यात जातो आहे. पण मी दवाखाना चालू केल्यानंतर मी जर पेशंटला न्याय देऊ शकलो नाही किंवा पेशंटला चांगलं करू शकलो नाही किंवा त्यांचं दुःख दूर करू शकलो नाही तर मी दवाखाना बंद करेल. मी पेशंटवर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही, न्यायानेच वागेल आणि हाच माझा न्याय आहे. आणि मग दवाखाना चालू झाला. आणि मित्रांनो, ईश्वराच्या आशीर्वादाने, रामकृष्ण परमहंसाच्या आशीर्वादाने दवाखाना चालू असताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. किंबहुना पूर्वीपेक्षा ज्या पद्धतीने मी काम करत होतो त्याच्यापेक्षा जास्त यश मला कामामध्ये मिळालं. आणि सातत्याने आजही आता या डिसेंबरच्या 24 तारखेला 27 तारखेला 12 वर्ष पूर्ण होतील. या 12 वर्षामध्ये काहीही अडचणी आल्या नाहीत. कारण एकच संकल्प मनामध्ये होता, रुग्ण सर्वोपरी. रुग्ण हाच माझा सर्वस्व आहे आणि त्यांचीच मला सेवा करायची आहे. आणि दुसरा मनामध्ये एक भाव होता, जगता आले तर जगून पाहावे, करता आले तर करून पाहावे. आपले आसू सर्वच पुसतात, इतरांचे आसू पुसून पाहावे.
हा एकमेव मंत्र जीवनात होता आणि जीवनाची सार्थकता यातच आहे असा माझा कालही माझं विधान होतं. आजही तेच विधान आहे आणि उद्याही तेच विधान राहणार. आवाज डॉक्टरांची ही सुंदर भावना आणि संवेदनशीलता ऐकल्यानंतर साहजिक मला बाबा भोरकरांची कविता आठवते की डॉक्टरांचं आयुष्य कसं आहे. कदाचित ईश्वराने त्यांना पुनर्जन्मच त्याकरता दिला की ही रुग्णसेवा त्यांच्या हातून घडत राहो आणि त्यांची ही सामाजिक जाणीवसुद्धा लोकांपर्यंत पोहोचत राहो. बाबा बोरकरांच्या 2 ओळी या निमित्ताने आठवत आहेत. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे त्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. इतकं अतिशय सुंदर पारदर्शक आयुष्य डॉक्टर विलास डांगरे सरांचं आहे. खूप आनंद होतोय असे सगळे अनुभव ऐकताना. आता पुन्हा प्रश्न विचारणार ना. सेवाभाव करण्याची वृत्ती आणि जे मनापासून त्यांनी जे समाजासाठी केलं आहे, खरंच त्यामुळेच त्यांना पुनर्जन्म प्राप्त झाला आहे असं मला वाटतं आहे. बिलकुल. आणि त्याची पावती म्हणून मला वाटतं डॉक्टर साहेबांना बरेच पुरस्कार प्राप्त झालेत. त्याबद्दल थोडं काही सांगता आलं तर बरं होईल. आता पुरस्कार किती मिळाले हे सांगू. एक हो अनेक पुरस्कार मिळाले यात काही शंका नाही. त्यामधला महत्त्वाचा पुरस्कार ज्ञानेश कन्या पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर असलेलं चादूर बाजारला मंदिर असलेलं ज्ञानेश्वर कन्या पुरस्कार ते दरवर्षी देतात. हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे. आणि नागपूर विद्यापीठ जे सध्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे, त्या विद्यापीठाचा गौरव पुरस्कार हा प्राप्त झाला आहे. विदर्भ गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि आता नावं तर पूर्ण कठीण काम आहे. काय ते म्हणजे मी मोजलेल्या याची लिस्ट जवळजवळ 66ची आहे. वा छान. हे सर्व मिळालेले आहेत बस. आणि याच्यामध्ये या सर्व आपला हे पुरस्कार मिळण्यामध्ये माझी जी भावना आहे ती फक्त माझ्या सहकारी किंवा माझ्या पद्धतीप्रमाणे जे काम करतात, जनकल्याणाचं काम करतात त्या सर्व जनकल्याणाचं काम करणाऱ्या लोकांना, नागरिकांना हा पुरस्कार मी समर्पित करतो आहे. वा किती छान. खूपच छान भावना आहे. म्हणजे 50 वर्षाचा प्रदीर्घ रुग्णसेवा तसेच सामाजिक कार्याची पोच पावती पण आपण म्हणू शकतो. तसेच बाकीच्या सगळ्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवण्यासाठी पण ही पुरस्काराची म्हणजे समाजाला गरज आहे. तर इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे 4था ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे आयोजित केलेला पद्म पुरस्कार सुरू झालेला आहे. हे 4थं वर्ष आहे. आणि ह्यामध्ये आपण युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि सगळ्याच सामान्य जनतेसाठी पद्म पुरस्कार प्राप्त अतिथींचं इथे माहिती देणं, त्यांच्याबद्दल माहिती करून देणं, त्यांच्याशी संवाद साधणं ही आपण सुरू केलेलं आहे. तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे? हा ज्ञान यज्ञ फाउंडेशन नी हा जो कार्यक्रम चालू केला आहे याचं मी मनापासून, अगदी हृदयापासून
मनापासून अभिनंदन करतो. आपल्या विचारांची जी काही ठेव आहे, आपल्या विचारांची जी काही ठेव आहे ही समाजासाठीच आहे. आणि समाजासाठी काम करणारे जे काही पद्मश्री प्राप्त किंवा गौरवप्राप्त पुरस्कार ज्यांना मिळतात त्यांचा आपण यथोचित सत्कार करता हाच विचार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि समाजामध्ये या विचारांची नितांत आवश्यकता आहे. समाजामध्ये आपले विचार बदलण्याची की नाही, आपले विचार हे समाजाभिमुख असावेत आणि समाजाभिमुखच राहावेत. हा जो काही विचार आहे हा सर्व दूरपर्यंत जावा ही मनापासून इच्छा आहे. असं म्हणतात कि सोच बदलने से सितारे बदल जाते हैं. सोच बदलने से सितारे बदल जाते हैं. नज़र बदलने से नज़ारे बदल जाते हैं. किस तरह बदली मोड़ तो किनारे बदल जाते हैं. वा वा. हा उपक्रम निश्चितपणे उत्साहवर्धक आणि विलोभनीय असा उपक्रम आहे. याच्यामध्ये आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. थँक्यू सर. आपण वेगवेगळ्या शिक्षण संस्थांवर आहात आणि आत्ता सरकारने नवीन म्हणजे 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल केला आहे की ज्यामध्ये त्यांनी 5व्या वर्गापर्यंत मातृभाषेचं अनिवार्य हे केलेलं आहे. नंतर बाहेरच्या देशाप्रमाणेच स्किल लेबर म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी शिकून की पुढे आपल्याला आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने 2 पावलं टाकण्यासाठी मदत या दृष्टीने केलं आहे. तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपण काही सांगू शकाल? अतिशय चांगला निर्णय आहे. अतिशय चांगला निर्णय आहे. याच्यामध्ये फक्त आणखी एका गोष्टीची जोड देण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये नैतिक मूल्याची जोपासना होईल आणि नैतिक मूल्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर राहील अशा प्रकारचा पाठ्यक्रम, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमात असावा ही एक मनापासून इच्छा आहे. नैतिक मूल्य ही म्हणजे संवेदनशीलता असली पाहिजे, असायला पाहिजे. आणि आपल्या म्हणजे वैद्यकीय सेवेच्या ह्याच्यात तर एम्पथी आपण म्हणतो सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि त्यामुळेच हे पद्म पुरस्कार विजेत्यांना किंवा ज्यांना सन्मान मिळालेला आहे त्यांची जीवनमूल्य समजणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप अतिशय महत्त्वाचं आवश्यक आहे. सर, आता आपला देश हा सध्या विकसनशील देश आहे म्हणजे डेव्हलपिंग कंट्री. आणि आता जर जे स्वप्न आहे विकसित भारत म्हणजे स्वातंत्र्याला 100 वर्ष 2047 होणार. आणि त्या दृष्टीने आत्तापासून आपल्याला जे काही घडामोडी चालू आहेत किंवा चर्चा चालू आहेत तर ह्या विकसित राष्ट्र संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल? ज्या काही योजना पूर्ण विकसित भारत याच्या दृष्टीने हे जे काही मी डायरेक्ट म्हणताना मला संकोच होत नाही. मोदी सरकार हे ज्या पद्धतीने या सर्व योजना राबवित आहे अगदी ज्याला आवश्यक योजना म्हणता येईल अशाच योजना मोदी सरकार म्हणजेच भारत सरकार
सातत्याने आपल्या डोक्यामध्ये विषय ठेवून 47पर्यंत पूर्ण विकसित भारत व्हावा ही योजना लाभान्वित योजना आहे. राष्ट्रभक्तांना किंवा या देशावर प्रेम करणाऱ्या सुपुत्राला निश्चितपणे आनंद देणारी योजना आहे. आणि या योजनेचा कोणत्याही प्रकारची गय न ठेवता, कोणत्याही प्रकारचा विचार न करता, ते मग विरोधी असो की आपले असो, या कोणत्याही लोकांचा विचार न करता ही योजना साम दाम दंड भेद याचा वापर करून वापरल्या गेली पाहिजे आणि वापरावी ही माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपलं सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातलं काम तर अतिशय सुंदर आहे. त्याचे अनुभव ऐकत राहावे असे आहेत. सर्व श्रोतेही अतिशय रमले आहेत. परंतु डॉक्टर साहेब, आपल्याला आता थोडासा 2 वैयक्तिक प्रश्नांकडे मी जाऊ इच्छितो. बिलकुल. की सगळ्यात हा अतिशय आनंदाचा प्रसंग आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पद्म पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे याची बातमी तुम्हाला कळली, तेव्हाची तुमची काय भावना होती? हा जरा मोठा कठीण विषय आहे. याचं कारण असं आहे की याच्यापूर्वी माझ्या दवाखान्यामध्ये आणि नागपूर शहरामध्ये या गोष्टीची सातत्याने चर्चा होत होती किंवा चर्चा केल्या जात होती की डॉक्टर विलास डागडेंना हा पुरस्कार मिळावा, पद्मश्री. आणि काही लोक तर माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जाऊन ज्याला भांडण करता येईल, भांडण करता येईल, चिडून बोलता येईल, रागावून बोलता येईल, अशा स्वरामध्ये या दोघांनाही जनतेने, माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी त्यांना म्हटलं की काय चालू आहे, तुम्ही डॉक्टर विलास डागडेंना पद्मश्री पुरस्कार देणार नाही तर कोणाला देणार आहात? अशा पुरस्काराची वाच्यता त्यांच्यासमोर करून तेव्हा गडकरी आणि देवेंद्र दोघे म्हणाले, अरे बाबा म्हणे, आमचीही इच्छा हीच आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जेव्हापासून असेल त्याच्यापेक्षा अगोदरपासून आमच्या मनामध्ये ही गोष्ट आहे. पण प्रत्येक गोष्ट काही आमच्या हातात नाही. ते भारत सरकार ठरवते, एक विशिष्ट प्रोटोकॉल तयार करते आणि त्या प्रोटोकॉलमधून जो माणूस निवडला जातो त्या निवडीनंतर तो पुरस्कार जाहीर होतो. तर हा पुरस्कार 25 जानेवारी 24 ना, 25ला, याच वर्षीचा 25ला मी दवाखान्यामध्ये असताना सकाळी 11 वाजता, शनिवार होता, दवाखान्यात जवळजवळ 200-250 पेशंट बसलेले होते आणि त्या पेशंट लोकांच्या समोर 15 दिवसापूर्वी किंवा 1 महिन्यापूर्वी किंवा त्या महिन्यामध्ये सरकारचे लोक आलेत, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी सारी चौकशी केली, मी सोडून, मला न विचारता. बाहेर सर्वांची चौकशी केली, पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली, सर्व हे चांगले आहे, वाईट आहे, जे काही आहे. आणि सर्वात शेवटी ते 3-4 लोक माझ्याजवळ आले, म्हणजे डॉक्टर विलास डागडे तुम्हीच का? म्हटलं हो मीच आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या आहेत का? म्हटलं हो माझ्या आहेत. म्हटलं तुम्ही हे चौकशी कशाला करून राहिले? नाही म्हणे जरा
महत्त्वाचं काम आहे म्हणून करू राहिलो. म्हटलं तुम्ही इन्कम टॅक्सवाले तर नाही का? तर म्हणजे नाही, तुम्हाला लवकरच कळेल म्हणजे ठीक आहे. तर 25 जानेवारीला दुपारी 11 वाजता मला दिल्लीवरून फोन आला आणि दिल्लीवरून फोन आल्यानंतर त्याने सांगितलं की आपण कोण बोलतात? मी म्हटलं मी डॉक्टर विलास डांगरे बोलतो आहे. म्हणे आपल्याशी एक महत्त्वाचं काम आहे आणि महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे, महत्त्वाची सूचना करायची आहे आणि महत्त्वाचा तुम्हाला आनंद देणारा संदेश द्यायचा. मी म्हटलं द्या, काय द्यायचं आहे तर म्हणे तुम्ही इतर कोणाला सांगू नका. म्हटलं मग तुम्ही मला कशाला सांगता? इतर कोणाला सांगू नका हे तर आहे, तर मला कशाला सांगता? म्हटलं नाही, म्हणे तुमच्यापर्यंत राहू द्या, संध्याकाळी 7 वाजता आम्ही जाहीर करणार आहोत. तर संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तुम्हाला सांगता येईल. म्हटलं ठीक आहे, पण आहे काय? म्हटलं नाही, म्हणते ते आता आम्ही सांगत नाही. बरं, 1 तासाने दुसरा फोन आला. तो आला माननीय गृहमंत्री अमित शहांकडून कि डॉक्टर साहब नमस्ते. म्हटलं नमस्ते. म्हटलं अमित भाई आपने कैसे क्या फ़ोन किया? म्हटलं तो बोले आपको पद्मश्री पुरस्कार से भारत सरकार आणि खरं सांगू का, माझ्या डोक्यामध्ये कोणत्याही पुरस्कार मला मिळावा आणि त्याचं कौतुक व्हावं असं काहीही नसल्यामुळे मी जर असं म्हटलं की मला आनंद झाला नाही, असं जर मी म्हटलं तर सर्वांना वाईट वाटेल. मला थोडा बहुत आनंद झाला होता, निश्चितच झाला होता. आणि त्या पुरस्काराचे मी जसं मग म्हटलं की पुरस्काराचे खरे सहभागी सर्व सहकारी हेच असल्यामुळे त्यांचा आनंद मी स्वीकारला आणि त्या आनंदात मी राहिलो. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय सुंदर दिलखुलास आपल्या सगळ्यांच्या गप्पा झाल्या आहेत. मी ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने आपले सहर्ष आभार मानतो. आपण अतिशय सुंदर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आत्ताचं आपलं हे सत्र आपण संपवत आहोत. सर्व श्रोतृवर्गाचे आणि उपस्थितांचे खूप खूप धन्यवाद.